सर्व शिवसैनिकांनी शेवटी आपले डोळे उघडले पाहिजेत आणि ती वेळ आलेली असं मला वाटतं. खरं तर हा उबाटाच्या मार्फत जर साजरा करायचा होता तर तो लाचारी दिन म्हणून साजरा केला गेला पाहिजे. कारण महाविकास आघाडी आम्हाला 5 वर्ष द्यायला तयार आहे होती मुख्यमंत्रीपद. तुम्हीसुद्धा द्यायला तयार असाल तर आपली भाजपबरोबर जाण्याची तयारी आहे अशी जी लोक म्हणतात ते पदासाठी लाचार झालेले असतात. कोणीही आमदार हे त्यांना विशेषतः त्यावेळचे आमचे नेते उद्धव साहेबांना विचारल्याशिवाय गेलेले नव्हते. स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की मला मुख्यमंत्रीपद नको, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु बाळासाहेबांचे विचार सोडू नका, हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देऊ नका. ज्यावेळेला आम्हाला फसवून बोलवण्यात आलं, ज्यावेळेला कुठलाही अजेंडा न देता मीटिंगसाठी फोनवरून बोलवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या पदावरून काढण्याच्या संदर्भात चुकीचा आणि बेकायदेशीर ठराव घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेलासुद्धा आम्ही सांगत होतो की एकनाथ शिंदे साहेबांशी बोला, त्यांचा अपमान झालेला आहे आणि अपमान झाल्यामुळे ते जर रागावून गेलेले असतील तर तुम्ही आजसुद्धा सांगा. आणि मी ज्यावेळेला आसामला होतो त्यावेळेलासुद्धा सांगितलेलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी जे आम्हाला संपवायला निघालेले आहेत त्यांच्याबरोबरचं नातं सोडा, सगळेच्या सगळे आमदार तुमच्याबरोबर येतील. तुम्हाला स्वतःच्या शिवसैनिकांपेक्षा, स्वतःच्या आमदारांपेक्षा पवारसाहेब आणि सोनिया गांधी जवळच्या वाटतात, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून असा दिन साजरा करण्याचा कुठलाही तुम्हाला अधिकार नाही. भाजपबरोबर जाण्याची तुमची स्वतःची तयारी होती, परंतु तुम्हाला 5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद पाहिजे असतं. मुख्यमंत्रीपदासाठी ना कधी बाळासाहेब लाचार झाले, नेहमी सत्तेवर लाथ मारण्याचा त्यांचा बाणा होता आणि तो बाणा त्यांनी पूर्ण करून दाखवला. ही वस्तुस्थिती प्रत्येक शिवसैनिकांनी जाणून घेतली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला रस्त्यावर उतरता त्यावेळेला तुम्ही विसरता की याच काँग्रेस राष्ट्रवादीने बाळासाहेबांना किती त्रास दिलेला आहे. त्यांना अटक करण्यापर्यंतची पाळी ज्या राष्ट्रवादीने आणली त्याच्याबरोबर जाताना 100 वेळा विचार केला पाहिजे. स्वतः बाळासाहेबांचे बोल तुम्ही विसरला की मला जर काँग्रेसबरोबर कुठे तडजोड करायला लागली तर मी शिवसेना बंद करेन, माझा पक्ष बंद करेन, हे बाळासाहेबांचे विचार होते. आणि म्हणून तुम्ही काय केलं हे तुम्ही जनतेला निश्चितपणे सांगितलं पाहिजे. ज्यावेळेला त्यांचे प्रवक्ते हे काय बोलत होते हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. संजय राऊत म्हणत होते की 40 लोकांचे मुर्दे पाडणार म्हणजे खून करणार. एक गोष्ट लक्षात ठेवा की 2/3 बहुमत झाल्याशिवाय पक्षाचा व्हीप मोडता येत नाही. आणि 2/3 बहुमत नाही झालं कारण शिंदेसाहेबांना काय माहिती नव्हतं, त्यांचा अपमान झाला म्हणून ते बाहेर पडले. पण आमच्या नेत्याचा अपमान झाला म्हणून आम्ही जर त्यांच्याबरोबर गेलो असलो तरी आमची संख्या किती आम्हाला माहिती नव्हतं. पण त्यांनी ते खऱ्या अर्थाने मर्द आहेत. त्यांनी सांगितलं जर 2/3 झाले नाही तर तुमच्या आमदारकी मी धोक्यात आणणार नाही आणि जर ते आम्हाला मारणार असतील तर मी नामर्दांकडून मरणार नाही, मी स्वतःला संपवून घेईन, परंतु तुमच्या अंगाला केसाला सुद्धा धक्का लावायला देणार नाही. याला म्हणतात नेता. दुसऱ्याच्या अंगावर जाऊन खून करणार, तुमचे मुर्दे पाडणार म्हणणारी एका बाजूला आहे उबाठा आणि एका बाजूला प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्यासाठी ज्यावेळेला महालक्ष्मीची ट्रेन अडकली त्या पुरामध्ये होडी घेऊन एकनाथ शिंदे गेलेले होते. तुम्ही फक्त टीव्हीवरून भाषण करून करोनाला मुलाखती दिल्या, त्यावेळेला चायनाचा रेकॉर्ड मोडणारे एकनाथ शिंदे होते आणि त्या करोना सेंटरमध्ये प्रत्येक वेळेला जाणारे एकनाथ शिंदे फक्त होते. ज्या वेळेला पूर आले भारतामध्ये सगळ्या डॉक्टर्सची टीम घेऊन औषधं घेऊन एकनाथ शिंदे गेलेले आहेत. तुम्ही कधीही घराच्या बाहेर गेलेला नाही. खरा शिवसैनिक जो 80% समाजकारण करतो तो खरा शिवसैनिक. आणि तो शिवसैनिक ज्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो त्याला तुम्हाला आनंद झाला पाहिजे. स्वतःलाच मुख्यमंत्रीपद 5-5 वर्ष कशाला पाहिजे? तुमची मागणी होती ना 2.5 वर्षाची, मग 2.5 वर्षानंतर तुम्ही युती पुनर्स्थापित का नाही केली याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. कारण महाराष्ट्र जनतेने युतीला मतदान केलं होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधीही मतदान केलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे वाटेल तसं बोलायचं, एखादं वाक्य तोडून त्याच्यामधून काहीतरी इशारे द्यायचे, असल्या इशाऱ्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. आणि असला जर रडीचा खेळ करायचा असेल तर ज्या दिवशी तुम्ही धमकी दिलेली होती 40 आमदारांना मारायचं त्या दिवशी आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला नेलं असतं. तुमच्यासारख्या लोकांना पोलीस स्टेशनवर नेण्याची गरजच नाही आहे. कारण जनता तुमच्याबद्दल काय बोलते, तुमच्या ज्या वाईट स्टेटमेंट असतात, तुमच्या घाणेरड्या ज्या कृती असतात, हातवारे असतात, याच्याबद्दल जनतेचं मत जाऊन विचारा.
आणि नंतर तरी हे थोडं कमी करा, एवढाच मला मित्रत्वाचा सल्ला द्यायचा आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो, हे घडलं ह्याला मी स्वतः साक्षीदार आहे की ते जर आम्हाला 5 वर्ष देत असतील तर तुम्ही आम्हाला 5 वर्ष देणार का मुख्यमंत्रीपद? आणि मुख्यमंत्रीपदासाठी जर अशी लाचारी होणार असेल आणि हिंदुत्व सोडलं जाणार असेल तर जरूर लाचारी दिन म्हणून तुम्ही साजरा करा. आणि तो साजरा करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. कोणीही गद्दारी करून गेलेलं नाही आहे. आमचा पक्ष ज्या वेळेला संपवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला आम्ही वारंवार सांगत होतो त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना की आता तरी ही आघाडी सोडा म्हणून. त्यांनी त्यावेळेला ऐकलं नाही, पण तुम्हाला न सांगता कोणी काय केलं आहे का? आणि मग अशाच तऱ्हेची सिच्युएशन ज्याला महाराष्ट्रामध्ये क्रिएट झालेली होती काँग्रेसच्या बाबतीत, आणि त्यावेळेला रेड्डी काँग्रेस होती त्यावेळेला पवारसाहेबांनी सुद्धा बंड केलेलं होतं. महाराष्ट्राचा मोठा नेता हा कधीही आपला पक्ष संपताना किंवा आपल्या पक्षाची तत्त्व संपताना बघू शकत नाही. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत पवारसाहेब. भले त्यावेळेला त्यांना काही लोकांनी नावं ठेवली असतील, परंतु त्यांनी केलेला उठाव हा सच्चा होता. त्याला खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष संपवण्याचं काम हे त्यांच्याबरोबर असलेल्या काँग्रेस आयकडून केलं जात होतं. आणि मग त्यावेळेला त्यांनी बंड केलं. तसंच बंड पुन्हा एकदा झालेलं आहे. आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये जेवढे त्यावेळेला आमदार फुटले तेवढेच आमदार आतासुद्धा फुटलेले आहेत. ही स्वाभिमानाची लढाई आहे. तुम्ही काय बोलला याला आम्ही महत्त्व देत नाही. आणि घाणेरडं बोलायचं, आपल्या शिवसैनिकांची फसवणूक करायची, गेल्या 1 वर्षामध्ये 80% राजकारण असतं, तुम्ही 8% तरी केलं का? याचं उत्तर जनतेला द्या. बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालतो म्हणून जनतेची सेवा करत राहतो. याच्या पुढे तुमच्या असल्या वाईट बोलण्याला उत्तर देण्याची सुद्धा आमची इच्छा नाही. आम्ही आमचं काम करत राहू, जनतेची सेवा करत राहू. आणि जनता मनापासून प्रेम करते एकनाथ शिंदे साहेबांवर, कारण दिवस रात्र लोकांना भेटतात, तातडीने निर्णय घेतात. जनता प्रेम करते देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर, कारण तातडीने निर्णय करतात. ज्या वेळेला जे घडेल तिथं धावून जातात, लोकांची मदत करतात. तुम्ही घरामध्ये बसून स्टेटमेंट काढता, कशा दंगली होतील, कशा रीतीने वातावरण खराब होईल हे तुम्ही बघता. आम्ही काय तुमच्यावर आरोप केलेला नाही आहे. कॅगच्या रिपोर्टमध्ये तुमच्यावर आरोप आला आहे. कॅग हे कोणाच्या ताब्यामध्ये नसतं. कॅग हे ऑडिट असतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं, आणि ते प्रत्येक इन्स्टिट्यूशनचं होत असतं. तुम्ही करोनामध्ये काय केलं याची प्रत्येक गोष्ट माणसाला जाणीव आहे. जी लाईफलाईन नावाची कंपनी आहे, लोक तडफडून मरत होते कारण ते डॉक्टर्स क्वालिफाईड नव्हते, त्यांना कशी ट्रीटमेंट द्यायची माहिती नव्हती. आणि ह्याच्यावर एक सरकारने कमिटी नेमलेली होती. तो रिपोर्टसुद्धा तुम्ही जर वाचला तर हे प्रकरण किती भयानक आहे याची तुम्हाला कल्पना येईल की पैशासाठी म्हणून लोकांच्या जीवाशी खेळायचं आणि वर तुम्ही मोर्चे काढता. कोणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्ही भ्रष्टाचार करायचा आणि तुम्हीच मोर्चे काढायचे. यांची खरी रूपं ही जनतेसमोर आली पाहिजेत. यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचा मराठी माणसावर असलेलं प्रेम हे आमच्या पक्षाने आणि शिंदेसाहेबांनी टिकवलेलं आहे. 12 वर्ष मराठी मनुष्य रस्त्यावर होता, ट्रान्झिट कॅम्पमध्ये होता. एक नोटीस गेलेली नाही आहे बिल्डरला. आमची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा बिल्डरला नोटिसा दिली. ज्या ठिकाणी बिल्डर डिफॉल्टर आहेत तिथं आमच्या मोठ्या ज्या संस्था आहेत ते त्या बिल्डिंग पूर्ण करतील. तिथं त्या ठिकाणी आमच्या मराठी माणसाला घेऊन जातील. त्याला न्याय देण्याचं काम हे आमच्या सरकारने केलेलं आहे. आणि प्रसंगी त्याचं भाडं राहिलं असेल ते भाडंसुद्धा आमच्या सरकारी इन्स्टिट्यूटने भरावं अशी सुद्धा चर्चा ही कॅबिनेटमध्ये झालेली आहे. लवकरच ह्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. आणि म्हणून मराठी माणसाला हात देणारा आणि मुंबईमध्ये प्रत्येक राहणारा मुंबईकर हा आपला आहे ही जी भावना बाळासाहेबांची होती ती पुढे घेऊन जाणारे अनेक निर्णय हे आम्ही घेतो आहे. ते निर्णय निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू. आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून मुंबई शहर झालं पाहिजे ते आज घडतं आहे. आणि ते घडण्याची ताकद आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना द्यावी अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमचे सर्व मंत्री, दोन्ही पक्षाचे मंत्री एकजुटीने त्यांच्या मागे उभे आहेत. आणि आम्ही निश्चितपणे महाराष्ट्राचं जे गतवैभव आहे हे महाराष्ट्राला प्राप्त करून देऊ एवढी मी आपल्याला खात्री देतो. स्पष्टीकरण दिलंय की उद्धव ठाकरे असो किंवा त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा कमी करण्यात आलेली नाही. असं असतानाही संजय राऊत पुन्हा म्हणतायत की सरकारकडनं त्यांची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे आणि अब्दुल सत्तार सारख्या मंत्र्यांना पाठीशी घालतायत, तशा मंत्र्यांना तुम्ही सुरक्षा पुरवतायत. काय सांगा? मला एकच सांगायचं आहे, खोटं किती बोलावं ह्याची मर्यादा असते. आणि त्याच्यामुळे
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे दोघांनाही खरं बोलण्याची शिकवणी लावण्याची खरोखर गरज आहे. कारण खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि मग लेकांना खरं वाटायला लागतं. आणि म्हणून जो अपमान शिंदेसाहेबांचा झाला त्याच्यामध्ये आदित्य साहेबांच्या युवासेनेचा मोठा वाटा होता. मोठ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाजूबाजूला जणू काय आपण हिरो आहोत असं दाखवत तरुण मुलं गाड्यांना हे घालत होती, गाड्या अडवत होती. आणि हे प्रकार कधीही जे घडले नव्हते. लोक शेवटी हा स्वाभिमान आहे. शिंदेसाहेब बाहेर का पडले? स्वतःच्या स्वाभिमानासाठी बाहेर पडले. स्वाभिमान हा महाराष्ट्राचा आत्मा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवला आणि त्या शिकवणीवर आपण चालत राहू. केवळ शिवसेना हे नाव घेऊन चालणार नाही, तर तो स्वाभिमान आपल्याला कायम ठेवायला लागेल आणि तो आम्ही कायम ठेवू. काल सर तुम्ही प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पोस्टर लागलेलं आहे. त्यात औरंगजेबाचा सुद्धा फोटो आहे आणि त्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं एक गोष्ट अशी आहे की औरंगजेबांवर जर नव्याने प्रेम उद्धव साहेबांचं झालेलं असेल तर त्यांनी तसं सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही हे राज्य करतो. त्यावेळेला ज्यांनी आमच्या छत्रपतीला अगदी निघृणपणे त्यांची हत्या केली आणि त्यांनी जे वीरमरण परत करत असताना त्यांचं कुठलंही ऐकलं नाही, शूरासारखं ते त्या मृत्यूला सामोरं गेलं, त्या छत्रपती संभाजी महाराजांना आम्हाला विसरता येणार नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला विसरता येणार नाही. आणि महाराष्ट्र जिंकण्याच्या मनीषेने आलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्येच खोदणाऱ्या शूर मराठा सरदारांना आम्हाला विसरता येणार नाही. मराठी सरदारांनी आपला झेंडा अटकेपार नेला हे जर विसरत असतील आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करत असतील तर त्यांना बाळासाहेब कधीही माफ करणार नाहीत, एवढंच मी सांगतो. सर, तुम्ही मुख्यमंत्र्यांसंदर्भात एक वक्तव्य केलं की समजा हे बंड अयशस्वी झालं असतं तर त्यांनी गोळी मारून घेतली असती. याला मनाचा हे बघा, हे सिम्बॉलिक असतं. मी तुम्हाला अडचणी द्यायला देणार नाही, त्याच्याचबरोबर मी माझा स्वाभिमान सोडणार नाही. तुम्ही जर आमच्या आमदारांना मारण्याच्या गोष्टी करत असाल तर त्याच्याऐवजी मी हुतात्म्य पत्करेन, परंतु तुमच्यासारख्या लोकांच्याकडून मारला जाणार नाही, हा त्याच्या मागचा अर्थ असतो. स्टेटमेंट अगोदर कोणाचं आलं? 40 लोकांच्या आम्ही म्हणजे प्रेत पोचतील ह्याच्यामध्ये. हे स्टेटमेंट कोणाचं होतं? उबाठाचं होतं ना. म्हणजे कोण आहेत? हे भ्याड लोक आहेत. यांना मनं जिंकता येत नाही, यांना आपले आमदार सांभाळता येत नाही. तुम्ही मारण्याच्या धमक्या कोणाला देताय? आमदारांना देतात. मी माझ्या एकाही माणसाचा बळी जाऊ देणार नाही, प्रसंगी माझा बळी गेला तरी चालणे असं म्हणणारा मनुष्य केवढ्या उंच पातळीवरचा असतो. आणि ज्यांना आम्ही आजपर्यंत उंच समजत होतो ते मला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद देणार का, तर आपण भाजपबरोबर जाऊ असे म्हणणारे हे खुजे असतात. आणि म्हणून त्यांनी आपलं व्यक्तिमत्व पूर्वीसारखं ठेवलं पाहिजे. नाहीतर आमच्यासारखी लोक जी तुमच्याबद्दल आदर ठेवतात, का तुम्ही गद्दार हे केली? तुम्हीसुद्धा भाजपबरोबर असला असता ना, तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं. मग त्यावेळेला तुम्हाला भाजप चालतं, त्यावेळेला तुम्हाला मोदी साहेब चालतात. तुमच्यावर प्रेम मोदी साहेबांचं होतं ना, वेळोवेळी त्यांना चांगलं ट्रीटमेंट तुम्हाला दिलेली आहे. मग आज तुम्ही केवळ माझं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून त्यालाच संपवायला निघाला. हे विसरला की त्यांनी 370 कलम रद्द केलं, हे विसरला की त्यांनी राम मंदिर बांधलं. कुठे शेवटी असं आहे की तुम्ही औरंगजेबाबरोबर जाणं किंवा न जाणं ही तुमची भूमिका आहे, आम्ही त्याच्यावर काय बोलणार नाही. शेवटी शिवसैनिकांनी विचार केला पाहिजे की सत्तेसाठी किती खाली जायचं. ही लाचारी बाळासाहेबांनी कधी केलेली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी अवश्य लाचारी दिन साजरा करावा की मुख्यमंत्रीपदासाठी मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लाचारी केली, हे कबूल करावं. आणि त्याच्यानंतर मग बघूया कोण जास्त काम करतं ते. सर, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार असं राऊतांनी म्हटलेलं आहे. तर तुम्ही जे विधान केलं त्या संदर्भात तुमचे मग त्यांना हे बघा, आम्ही हे बघा, हे सगळं प्रतिकात्मक असतं. ज्याला तुम्ही म्हटलं की 40 लोकांचा खून करणार, त्याला आम्ही तुमच्यावर घातलं का? ती तर सरळ खुनाची धमकी होती. माझ्या आमदारांच्या रक्षणासाठी माझा जीव गेला तरी चालेल, मी स्वतःचा जीव देईन, परंतु मी आमदारांच्या बोटाला सुद्धा धक्का लावू देणार नाही. समजा आमची 2/3 मेजॉरिटी नाही झाली तर मी त्यांना कुठे परत पाठवेन? शिवसेनेत परत पाठवेन. आणि हे सुद्धा आहे की आमचे 2/3 मेजॉरिटी झाल्यानंतर सुद्धा आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही अजूनही शिवसेनेमध्ये आहोत. शिवसेना आमची आहे, बाळासाहेबांचा विचार आमचा आहे. तुम्हाला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे? कोणी दिला अधिकार? आम्ही काय दुसऱ्या पक्षामध्ये गेलेलो आहेत? आम्ही ताठ मानेने शिवसेना चालवतो. तुमच्यापेक्षा जास्त गर्दी ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असते.
केवळ मुंबईमध्ये जो मलिदा मिळत होता हा मलिदा आपला संपेल म्हणून बदनामी चाललेली आहे आमची. आणि मुंबईच्या नागरिकांना तुम्ही काय न्याय दिला? मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून बघतोय, एकासुद्धा तुमच्या डेव्हलपरला तुम्ही नोटीस का नाही दिली? 12 वर्षामध्ये तुमची सत्ता होती ना, मग कशाला मुंबईचा मनुष्य रस्त्यावर आला? कशाला त्याचं भाडं मिळत नाही आहे? कशाला तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये तसाच खितपत पडलेला आहे? ह्याची उत्तरं आज ना उद्या तुम्हाला जनतेला द्यायला लागतील. आणि म्हणून एवढंच सांगायचं आहे की आम्ही कोणावर टीका करत नाही, पण ज्या पद्धतीने टीका करायला लागतात संजय राऊत, तर आम्हालासुद्धा बोलायला लागतं. आणि संजय राऊतवर बोलण्याएवढे संजय राऊत मोठेच नाही आहेत. मुळात मी अनेक वेळेला मी स्वतः राष्ट्रवादीमध्ये होतो, अनेक वेळेला पवारसाहेबांच्याकडे ते रोज एक दिवसाआड येताना मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. ते मुळात पवारसाहेबांचे आहेत की ते उद्धव साहेबांचे हे त्यांनी तपासून बघितलं पाहिजे. खरं बाळासाहेब असेपर्यंत कदाचित ते बाळासाहेबांचे असतील, परंतु आता 90% ते पवारसाहेबांचे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेबद्दल बोलू नये, त्यांनी राष्ट्रवादीबद्दल बोलावं. आणि राष्ट्रवादीचा जो लढा द्यायचा तो वैचारिक लढा आम्ही देऊ ना, तिथं कोणाची बदनामी आम्ही केलेली नाही आहे. पण काल जे काही आता छापे पडलेले आहेत, संजय राऊत असं म्हणतायत की कोविड घोटाळ्याचे खरे आरोपी हे वर्षा बंगल्यामध्ये आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरामध्ये जे काही कोविड सेंटर उभारले गेलेले होते त्यातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. त्यांना जर काय सांगायचं असेल ना, त्यांनी अवश्य कंप्लेंट कराव्या. त्यांनी हे बघा, ह्याला मराठीमध्ये ही थोडीशी वाईट म्हण आहे, परंतु प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं असं याला म्हटलं जातं. आणि ती म्हण ही खऱ्या अर्थाने अशा लोकांच्या बाबत लागू होते आणि त्याच्यामुळे त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. याच्यामध्ये सगळे युवासेनाचे पदाधिकारी होते, त्यांची नावं आलेली आहेत, त्यांची एन्क्वायरी झालेली आहेत. मग डोळे मिटून बंद बसले होते का? स्वतः ते पालकमंत्री होते ना मुंबईचे, का नाही त्यांनी चौकशी केली? भले माझा मनुष्य असेल, परंतु त्याला करोनामधल्या माणसाचा जीव घ्यायला देणार नाहीत. मला अनेक लोकांनी अशा क्लिप्स दाखवल्या की त्याच्यामध्ये तिथं रुग्ण तडफडत आहे आणि त्याला काय ट्रीटमेंट द्यायचं त्या माणसाला माहिती नाही लाईफलाईनच्या, कारण तिथं डॉक्टरच नाही आहेत. ते डॉक्टर आहेत ते कुठल्या होमिओपॅथी डॉक्टर आहेत वगैरे अशा स्वरूपाच्या कंप्लेंट आलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे एन्क्वायरी सुरू झाली ना. ईडीने का अशीच एन्क्वायरी नाही केली? कोणी हक्क दिला तुम्हाला लोकांना मारण्याचा? तुमच्याकडे ट्रेन डॉक्टर होते. तुम्ही ज्या वेळेला सांगता की आम्ही करोनावर ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही हे स्थापन केलेलं आहे, तर तुमच्याकडे डॉक्टर्स पाहिजेत. पैसे जर तुम्ही खाल्ले, पण पैसे खाणं पाप आहेच ते करोनाचं, परंतु त्याच्यापेक्षा लोक कशी तडफडून मेलेली आहे आणि आम्ही करोनावर मात केली म्हणून तुम्ही उघड डोळ्यांनी सांगता. मग का नाही लाईफलाईनवर तुम्ही ॲक्शन घेतली? हा प्रश्न आहे. आणि म्हणून माणुसकी असते, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असतो. तुम्ही बंद खोलीत राहून चांगली भाषणं दिली असतील लोकांना, परंतु प्रत्यक्ष फील्डवर एकनाथ शिंदेसाहेब काम करत होते. 2 वेळा त्यांना करोना झालेला आहे. एवढी मोठी सगळी करोना सेंटर त्यांनी रेकॉर्ड टाईममध्ये उभी केली. तुम्ही मात्र आतल्या बेडवरसुद्धा भ्रष्टाचार केला, तिथं असलेल्या खर्चावर भ्रष्टाचार केला. कुठे माणुसकी राहिलेली आहे? आणि आज काम करतायत का? कोणीही आजारी असलं तरी पहिलं धावून जाणारा कोण असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत, कारण ते शिवसैनिक आहेत. 80% समाजकारण, 20% राजकारण. यांचं 100% राजकारण. रोज राजकारण करतात, रोज राजकीय मुलाखती देतात. आज बघा, मी तुम्हाला सांगतो, आता मी एज्युकेशन डिपार्टमेंटचा मंत्री आहे. किती निर्णय घेतले गेल्या काही दिवसामध्ये. आज मी निर्णय, काल आमचं एक हे आलेलं आहे की याच्यापुढे शिक्षकांच्या बदल्या नाहीत. प्रत्येक शिक्षकाला शाळा दिली जाईल, ती शाळेवर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, तिथल्या विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. आजपर्यंत हा विचार का नाही आला? शिक्षक म्हणजे काय सरकारी नोकर नाही, विद्यार्थ्यांची जबाबदारी त्याच्यावर असते. त्याच्याचबरोबर तंबाखू खाल्ला, दारू प्याली कोणी, सगळ्यांना सस्पेंड करण्याचे आदेश दिलेले आहेत. आमची मुलं, आमची पिढी सुधारणं हे आमचं काम आहे. आम्ही आमची कामं दिवसरात्र करतो आणि उरलेल्या वेळेमध्ये अशी काही जी बेलगाम वक्तव्य करतात त्याची आम्ही उत्तरं देतो. आता तुमची उत्तरं देऊन परत मी माझ्या कामाला जाणार. परत मुंबईमध्ये सरकार आपल्या दारी आहे. मला लोअर परेलला जायचं आहे, तिथं ट्रॅफिकची प्रॉब्लेम्स आहेत, तिथं मी उद्या जाणार आहे. आम्ही दिवसरात्र काम करतो, जनतेसाठी काम करतो, आमच्या परीने आम्ही सेवा करतो. आणि उद्या दुष्काळाचं संकट महाराष्ट्राच्या समोर आव असून राहिलेलं आहे. आमच्या सगळ्यांचे जिल्ह्यामध्ये दौरे सुरू होतील. पाऊस जर एका आठवड्यात नाही आला तर पुढच्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं याची रोज चर्चा आमची चालू असते. जे साठे आहेत हे साठे राखीव ठेवलेले आहेत पिण्याच्या पाण्याचे. लवकर पेरणी करू नये अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं बियाणं, खतं सगळी तयार ठेवलेली आहेत. एकदा पाऊस सुरू झाला की त्यांनी चांगली शेती त्यांची व्हावी
याच्याबद्दल महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. उगाच काहीतरी इश्यूज तयार करायचे. तुम्ही शेतकऱ्यांना कॉम्पन्सेशन नाही दिलं, शेतकऱ्यांना मदत नाही दिली आणि आम्ही मदत दिली तर आमच्यावरच टीका करता. तरी कुठली राजनीती? मुंबईचे पालकमंत्री आहात. स्ट्रीट फर्निचर कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. त्यांनी तुम्ही त्याचा अर्ज- पालकमंत्री आहात, त्यांनी आयुक्तांना देखील पत्र लिहिलेलं आहे. मात्र पत्र न लिहिल्याने त्यांच्यावर हक्कभंगाचा हे आणू असं सांगितलेलं आहे. तुम्ही पालकमंत्री आहात. हे बघा, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. आधी जे काय केलं ना कोरोना काळात त्याची उत्तरं देऊन दे. स्ट्रीट फर्निचरच्या बाबतीत कोणी जर घोटाळा केलेला असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल. आणि काय होणार आहे? माझ्याकडे तर काही आलेलं नाही पालकमंत्री म्हणून. आणि प्रेसला देण्यापेक्षा त्यांनी सूचना द्याव्या. बघा, अमित ठाकरेसुद्धा काम करतात. माझ्याकडे आलेले होते एज्युकेशनच्या संदर्भात काही सूचना घेऊन, पॉझिटिव्ह सूचना घेऊन आले. पॉझिटिव्ह सूचना घेणारा एक युवा एका बाजूला आणि दिवस रात्र राजकारण करत खोके खोके करत फिरणारा युवा एका बाजूला. दोघांमध्ये फरक आहे ना. शेवटी युवकांनी पॉझिटिव्ह काम केलं पाहिजे, खोटं बोलत फिरायचं नाही. खोके असतील तुमच्या घरामध्ये सांगा माझ्या घरात खोके आहेत म्हणून. इतरांच्या घरात खोके जात नाही, त्यांना स्वाभिमान आहे. स्वाभिमानाला जर ठेस पोचवली तर तुमच्या विरोधात लोक पेटून उठतील. लक्षात ठेवा, आज नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यांना खायला कोणी नाही दिलं तरी चालतं, परंतु त्यांच्या मान कोणी राखला नाही तर तो महाराष्ट्रातला मनुष्य कधीही सहन करत नाही. तो कोणाकडे लाचार नाही, तो कोणाकडे मागायला जात नाही, पण त्याचा मान हा त्याचा स्वाभिमान आहे. आणि त्या स्वाभिमानाला जर तुम्ही ठेच पोचवत असलाल तर तुम्ही आज ज्या परिस्थितीमध्ये गेला त्याचं एकमेव कारण तुम्ही सातत्याने अपमान करत राहिला लोकप्रतिनिधींचे. लोकप्रतिनिधींना भेटी नाही दिल्या. आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते, किती वेळा मंत्रालयात गेले शोधून बघा. काय काम केलं पर्यटन खात्यामध्ये शोधून बघा. केवळ आंतरराष्ट्रीय NGOजना घेऊन बसायचं, त्यांच्याकडून पारितोषिकं घ्यायची, ह्याच्या पलीकडे काय नाही. नद्या सगळ्या प्रदूषित झालेल्या होत्या महाराष्ट्रातल्या. 2.5 वर्षामध्ये तुम्ही नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं? काहीही केलेलं नाही आहे. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आरोप करणं फार सोपं असतं, काम करणं फार कठीण असतं. त्यांनी ते काम करावं. ते तरुण आहेत, त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल जास्त हे करायचं नाही. मी प्रत्येकाबद्दल आदराने बोलतो. परंतु मी आता तुम्हाला 2 युवकांची उदाहरणं दिली. मग ते जर मला येऊन भेटू शकतात, शिक्षणामधल्या नवीन काही गोष्टी सांगू शकतात, हे तुम्ही शिक्षणामध्ये करा असं सांगू शकतात, मग हे तुम्ही का नाही करू शकत? नेहमीच राजकारण करायचं, नेहमी खोटं बोलायचं, नेहमी लोकांची बदनामी करायची. कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह काम करायला त्यांनी शिकलं पाहिजे. कारण तरुणांना खूप संधी असते आयुष्यभर. त्यांनी शिकलं आणि स्वतःला सुधारलं तर काहीतरी वेगळं घडू शकतं. नाहीतर हे खोटंच बोलत राहणार. अजित पवार यांनी त्यांच्या विरोधी पक्ष पदाचा राजीनामा देऊन मी संघटनात्मक मला जबाबदारी द्या अशी मागणी काल शरद पवार यांच्यासमोरच त्यांच्या वर्धापन सोहळ्यात केली. हे बघा, अजितदादा हे एक चांगले कार्यकर्ते आहेत, चांगले नेते आहेत. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने त्यांना डावललं जातं आहे राष्ट्रवादीमध्ये, हे कोणालाही आवडलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे सुप्रियाताई झालेल्या आहेत देशाचे अध्यक्ष, तर त्यांनीसुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याची जर भूमिका मांडली त्यामध्ये चूक काहीच नाही आहे ना. कारण त्यांचं कार्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तशी मागणी करायचा त्यांना अधिकार आहे. आणि त्यांच्या अंतर्गत बाबीवर बोलण्याचा आम्हाला काही अधिकार नाही आहे. पण सुप्रियाताई म्हणतायत की सरकारमधूनच म्हणजे शिंदे सरकारमधूनच फडणवीसांना जाणीवपूर्वक दुखावलं जातं किंवा त्यांचा अपमान केला जातो. हे त्यांना कोणी सांगितलं मला माहिती नाही. ताईंच्याबद्दल आदर आहे, परंतु ताईंना कोणीतरी खोटं सांगितलं असेल. कारण आमच्यापैकी कोणतरी ताईंना भेटत नाही. भेटलं तर आमच्यासारखीच लोक जी त्यांच्याबद्दल आदर बाळगतात ती भेटतात. बाकीचे आमदार काय मला त्यांना भेटतात असं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे बघा, मी स्वतः फडणवीस साहेबांच्या बरोबर बसलेलो होतो इतर काही कामांच्या निमित्ताने. दोघांचे संबंध अतिशय सुंदर म्हणजे भावाभावाप्रमाणे आहेत. आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उपमुख्यमंत्री उभे राहतात ते एवढं कौतुकास्पद आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकार कोणाला म्हणतात? केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच सरकार असलं की. परंतु आमच्याकडे हे ट्रिपल इंजिन आहे. कारण आमच्याकडे डबल इंजिन महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, अधिक केंद्राचं इंजिन स्वतःला जोडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे दोघांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे जे प्रयत्न राष्ट्रवादीकडून होत असतील, सुप्रियाताईंकडून होत असतील, हे संपूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहेत. एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. काल अजित पवारांचं एक वक्तव्य होतं, विशेषतः ते मुख्यमंत्र्यांविषयी होतं की आसामला फिरले, गुजरात फिरले, गोवा फिरले, फक्त दाढीवरनं हात फिरवणं, पुरवळणं हे आम्हाला पाहायचं आहे का? यासाठी आम्ही वर्षभर बघत आलो आहे. या गोष्टी असं स्वरूप इतकी वर्षभरामध्ये किती निर्णय झाले हे तुम्ही बघा.
मी आता शिक्षकांच्या संदर्भात निर्णय घेतला, त्या शिक्षकांच्या संघटनेना जाऊन विचारा, किती वेळेला त्यांना केबिनच्या बाहेर हाकलण्यात आलं हे सुद्धा त्यांना विचारा. शेवटी ते शिक्षक आहे, त्यांचा मान ठेवला गेला पाहिजे. तुम्हाला होय म्हणायचं नाही म्हणायचं ठीक आहे ना, म्हणा तुम्ही, पण आम्ही त्यांना न्याय दिला ना. 61,000 शिक्षकांना 1100 कोटी रुपये दिले आणि 4 वर्षात 5500 कोटी रुपये देणार. शेवटी आम्ही निर्णय घेत असतो, जनतेसाठी निर्णय घेत असतो. भले तुम्ही छोटासा निर्णय घेतला तरी त्याचे मोठी पब्लिसिटी करता. आम्ही पब्लिसिटीमध्ये कमी पडत असू, आम्ही लोकांपर्यंत जाऊ, लोकांना समजावून सांगू, हे आम्ही करतो. आम्ही शेतकऱ्यांना कायम सतत पडणाऱ्या पावसाची कॉम्पेन्सेशन कधी तुम्ही आयुष्यात कधी दिलं नाही. फर्स्ट टाईम एवढ्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतं आहे. भूविकास बँक आहे, कोणी त्यांची कर्ज माफ केली? आम्ही केलेली आहेत ना. शेतकऱ्यांना दुप्पट कोणी मदत दिली? आम्ही दिलेली आहे. तुम्ही नुसतं शेतकरी म्हणून ह्याच्यावरून बोलणार, मग का नाही दिलेत त्यांना 50,000 रुपये? तुम्ही अर्थमंत्री होता ना, 50,000 रुपये द्यायला पाहिजे होते की नाही वेळेवर? कोकणातला मनुष्य वेळेवर कर्ज भरतो, त्याला 50,000 रुपये द्यायला नको? आम्ही मंजूर केलेली स्कीम होती, त्यानंतर तुम्ही परत त्याची घोषणा केली, परंतु तुम्ही देत नव्हता. आमचं देणारं सरकार आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की दादांच्याबद्दल आदर आहे. विरोधी पक्षनेते असून दे किंवा ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष असून दे, त्यांच्या हातून पॉझिटिव्ह काम घडावं अशी अपेक्षा, आणि त्यांचे पंख कापण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी सुद्धा अपेक्षा आहे. काल तुम्ही कोल्हापूरचे पालकमंत्री आहात, काल परत एकदा तोच आरोप राष्ट्रवादीकडे केला गेला की राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, अकोला असेल, इथे वारंवार दंगली घडवण्याचा मुद्दामून प्रयत्न केला जातोय. निवडणुका पाहून अशा स्वरूपाची कृत्य होत आहेत. पालकमंत्री म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? हे बघा, दंगल झालेल्या दिवशी संध्याकाळी मी कोल्हापुरामध्ये होतो. सगळ्यांना एकत्र केलं, सर्वांना छत्रपती शाहू महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण केली आणि त्याच्यानंतर सर्व धर्माची लोक जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत होतं. याला महाराष्ट्र म्हणतात. खोटे आरोप करणाऱ्यांना महाराष्ट्र म्हणत नाही. ही महाराष्ट्राची सामाजिक वीण आहे आणि मग ती उस्कवण्याचा कोण प्रयत्न करतं ह्याच्यावर सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. कारण कोल्हापूरला ज्याला दगडफेक झाली त्याच्यामधली अनेक लोक ही बाहेरून आलेली होती. त्याच्यामुळे त्यांनीच दगड मारायचे आणि आरोप मात्र सरकारवर करायचे असं सुद्धा होता कामा नये. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा खात्री करून घ्यावी की बाहेरून लोक आली होती की नाही, आणि आली होती आणि दंगल होती. तुम्हाला अगोदर कसं कळलं? तुमच्या पक्षाची लोक स्टेटमेंट देत होती दंगल होणार, दंगल होणार. विभागात काही बदल्या झाल्या आहेत, मॅटनी त्यावरती ताशेरे ओढले आहेत, अनाधिकृत पद्धतीने या बदल्या झाल्या म्हणत त्यावर त्या बदल्यांना स्थगिती दिलेली आहे. कार्यकाळ पूर्ण न होताच काही बदल्या महसूल विभागामध्ये झाल्या. बघा, मी पक्षाचा प्रवक्ता आहे, मी सरकारचा प्रवक्ता नाही. आणि विशेषतः दुसऱ्यांच्या डिपार्टमेंटवर कुठलंही कॉमेंट करणं हे योग्य नाही. आणि त्याच्यामुळे या संदर्भातली माहिती तुम्ही जर रेव्हेन्यू डिपार्टमेंटला विचारली तर ते निश्चितपणे देऊ शकतील. परंतु 2 तऱ्हेच्या बदल्या असतात. काही वेळेला काही त्रुटी जर आढळल्या एखाद्याच्या कार्यपद्धतीमध्ये तरी त्यांची मुदतपूर्व बदली होऊ शकते, आणि अदरवाईज रेग्युलर कोर्समध्ये त्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली होऊ शकते. मॅटने काय लिहिलं आणि त्याच्यावर काय उत्तर द्यायचं हे ते डिपार्टमेंट ठरवेल. त्यांच्या संदर्भातल्या ज्या कंप्लेंट्स असतील ते मॅटला दाखवतील. ते हिंदी में जानना चाहिए. अब सवाल ये है कि उद्धव आदित्य मातोश्री की सुरक्षा कम की गई, द्वेष की भावना से कार्रवाई की गई, ये उनका आरोप है. देखिए, झूठ कैसे बोलना है ये कोई जाके संजय राउत जी से सीखे, क्योंकि ऐसे कुछ भी नहीं हुआ है. इसके बारे में जो खुलासा है वो होम डिपार्टमेंट की तरफ से आ चुका है. और जिस तरह से वो वक्तव्य करते हैं, झूठी वक्तव्य करते हैं, तो मुझे ऐसे लगता है कि उनको और आदित्य जी को एक ट्यूशन लगानी चाहिए कि कैसे सच बोलना है. झूठ बोलना, दूसरे पे झूठा आरोप लगाना, यही इनकी नीति है. और ये नीति जो बाबा साहब के विचार है उसमें ये नीति नहीं बैठती है. इसको गोबेल्स नीति बोलते हैं. 100 बार एक आध आदमी के खिलाफ या व्यक्ति समुदाय के खिलाफ झूठे बोलते रहो तो लोगों को लगने लगता है कि ये सच है. और इसको गोबेल्स नीति बोलते हैं. जो हिटलर के वहाँ उस वक्त के मिनिस्टर थे उन्होंने ये नीति बनाई, गोबेल्स उनका नाम था. तो गोबेल्स नीति पे चलना अगर उन्हें अच्छा लगता होगा तो ज़रूर चले, लेकिन ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है. महाराष्ट्र की संस्कृति सोशल रिफॉर्म्स की है, और वो सोशल रिफॉर्म्स महाराष्ट्र में जो हो गया है उसको ये लोग छेद देते हैं, ऐसे मेरा कहना है. कोविड के दिनों में जिस तरह से इन्होंने पैसा ऐंठने की कोशिश की, ये बहुत ही बुरी चीज़ है.
जैसे हम लोग बोलते हैं कि अगर कोई पेशेंट है तो उसको कैसे बचाना है, ये पहली प्रायोरिटी होनी चाहिए। बहुत सारी क्लिप ऐसी वायरल हो रही है जिसमें ये दिखाया गया है कि ये जो लाइफलाइन कंपनी है उनके पास ट्रेंड मैन पावर नहीं थी और इसलिए बहुत सारे लोग अपनी जान गंवा बैठे। एक तो इन्होंने पैसे का तो ये किया ही है, मतलब पैसा उन्होंने खाया, करप्शन किया, ये एक अलग बात है, और लोगों की जानें भी ली है। और इसलिए मुझे ऐसे लगता है कि ये जो इंक्वायरी चल रही है उसमें से सच जनता के सामने निकल के आएगा। और जो लोग एयर कंडीशन रूम में बैठ के लोगों को सिर्फ लेक्चर दे रहे थे और शिंदे साहब जैसे कार्यकर्ता जो सच्चे शिवसैनिक हैं वो फील्ड पे काम कर रहे थे, 2 बार उनको कोरोना हुआ, जग का सबसे बड़ा कोरोना सेंटर उन्होंने खड़ा किया, चाइना का रिकॉर्ड ब्रेक किया, ऐसे आदमी को आप अपमानित करते हैं। और ये जो लोग हैं जिन्होंने कोरोना में पैसा खाया, जिन्होंने बहुत बुरा काम किया, वो आपको अपने लगते हैं। इसीलिए हम लोग बोलते हैं कि आप बाबा साहब के विचारों से परे हट गए हैं। आपको बाबा साहब का नाम लेने का भी हक नहीं बचा, क्योंकि आप ही बीजेपी के साथ वापस जुड़ने वाले थे। आपकी एक ही कंडीशन थी कि 5 साल तक मैं मुख्यमंत्री बनता रहूं। इसे हम मराठी में लाचारी बोलते हैं। तो ये लाचारी नहीं होनी चाहिए महाराष्ट्र के भूमि में, ऐसे हमें लगता है। और इसीलिए सब लोगों की मांग थी कि आप कांग्रेस और राष्ट्रवादी का साथ छोड़ दीजिए। उन्होंने ये नहीं किया, और इसके बावजूद भी कि हम कॉन्स्टेंटली उसके संपर्क में थे कि आप ये साथ छोड़ दीजिए, हम आपके पास वापस आ जाएंगे। इसके बावजूद भी हम लोगों की बदनामी वो कर रहे हैं, वो बिल्कुल गलत बात है। और ये जो लाचारी वो कर रहे हैं, ये महाराष्ट्र की कभी भी परंपरा नहीं रही है। महाराष्ट्र की परंपरा स्वाभिमान की है, और वो स्वाभिमान की परंपरा एकनाथ शिंदे जी ने आगे लेके जा रहे हैं। और हम सब लोग एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी के साथ हैं। नहीं, आप ये कह रहे हैं कि सुरक्षा घटाई नहीं की, कम नहीं की, आपको लगता है कि इसके बारे में होम डिपार्टमेंट ने अपना जो इंफॉर्मेशन है वो उन्होंने दिया है, तो आपको उस पर डिपेंड होना चाहिए, क्योंकि वो ऑफिशियल प्रेस रिलीज है। तो इसका मतलब साफ है कि कॉन्स्टेंटली झूठा बोलना, लोगों की सहानुभूति जुटाने का प्रयत्न करना और उस पर अपना जो पॉलिटिक्स है ये चलाना, यही इनकी नीति है। भाई सवाल और है कि देखा गया है कि इस तरह से अजित पवार ने कल अपनी बातें रखी कि ममता बनर्जी, केजरीवाल, केसीआर, वाईएसआर, ये सभी ने अपने अपने बल पे अपने स्टेट में अपनी सत्ता लाई है। महाराष्ट्र में शरद पवार एक बड़ा नाम होने के बावजूद भी वो उनका मुख्यमंत्री नहीं मिल रहा है। क्या दादा का दुख यहाँ पे साफ तौर पर दिखाई दिया? देखिए, बिल्कुल। और मुझे ऐसे लगता है कि शिवसेना का मुख्यमंत्री बने इसलिए मैंने ये किया। ये जो उद्धव जी बोल रहे हैं तो उनको ये बोलना पड़ेगा कि अगला मुख्यमंत्री एनसीपी का चेहरा आगे लेके वो अगला मुख्यमंत्री बनाना चाहते। एक बार बोल दे, फिर उनके पीछे कितने शिवसैनिक रहते हैं वो भी हम लोग देखेंगे। कौन बोला लाचारी? मैंने पवार साहब को लाचार कभी भी नहीं बोला। मुख्यमंत्री कौन थे? उनको 5 साल का आश्वासन पवार साहब ने दिया था। फिर वो जब जुड़ना चाहते हैं भाजपा के साथ तो हमें पूछ रहे थे कि क्या बीजेपी मुझे 5 साल मुख्यमंत्री रखेंगे? इसका मतलब क्या है कि आपको मुख्यमंत्री पद ज़्यादा प्यारा है। तो इसको हम लोग मराठी में लाचारी बोलते हैं। मुख्यमंत्री पद के लिए लाचारी की गई। अजित पवार का दुख था ये, अजित पवार का दुख है कि उनका सीएम नहीं बन पा रहा है। देखिए, अजित पवार जी अगर मुख्यमंत्री बनना चाहते हैं और अगर उद्धव जी बोलते हैं कि वो उनके साथ है तो उनको बोलना चाहिए कि आगे का मुख्यमंत्री एनसीपी का चेहरा आगे लेके वो काम करने वाले हैं, बोलने दीजिए। हम कहाँ उनको ना बोल रहे हैं। आप युति को नहीं सह सकते क्योंकि आपको लगता है कि शिवसेना का मुख्यमंत्री होना चाहिए। आज मुख्यमंत्री होने की बात अजित दादा बोल रहे हैं, और अगर उद्धव साहब उनको अपना सपोर्ट देते हैं तो उनका डिसीजन है, हम उसके बारे में कुछ नहीं बोलेंगे। लेकिन शिवसेना के शिवसैनिक जो है, हमारे ऑर्डिनरी शिवसैनिक है, उनको सच तो बोलिए। वो सच्चे शिवसैनिक है बाबा साहब के। आप उनको झूठा बोल रहे हैं, आप उनको गुमराह कर रहे हैं। आपको बीजेपी के साथ जाना था, सिर्फ आपको मुख्यमंत्री 5 साल के लिए नहीं बोला, इसीलिए आप रह गए उनके साथ। नहीं तो आप भी युति वापस लाने वाले थे ना महाराष्ट्र में। क्या हो गया उसको? मुख्यमंत्री पद ज़्यादा महत्वपूर्ण है या हिंदुत्व की भावना ज़्यादा महत्वपूर्ण है?
महाराष्ट्र का हित ज़्यादा महत्वपूर्ण है। इसके बारे में लोगों को सोचना चाहिए। अजीत पवार अगर विरोधी पक्ष नेता से हटकर पार्टी में संगठन में आने की कोशिश कर रहे हैं, क्या लगता है आपको कि पार्टी में आने के बाद पार्टी मजबूत उन्हें दूर होगा, या फिर बीजेपी के साथ वो एक जो नजदीकियां कही जाती है उसका उन्हें आगे की रणनीति तय करनी है? देखिए, दूसरे के पार्टी के जो लीडर्स हैं उनके बारे में कुछ भी कमेंट्स देना मैं ठीक नहीं समझता। वो एक ज्येष्ठ नेता है, अगर वो मुख्यमंत्री बनना चाहते हैं तो जाके उद्धव साहब से मिले और उनको अनाउंस करने के लिए बोले कि आगे का मुख्यमंत्री एनसीपी का रहेगा। तो हमें क्यों इतराज़ होगा? हम तो उनके खिलाफ लड़ने वाले हैं। हमारी युति की सत्ता आने वाली है। एकनाथ शिंदे साहब हमारे सीएम के उम्मीदवार हैं और वो चेहरा भी है। फडणवीस साहब भाजपा का चेहरा है। उनके दोनों के नेतृत्व में हम लोग युति को वापस सत्ता में लाएंगे और मोदी जी और एक बार पंतप्रधान बनेंगे और उनके नेतृत्व में भारत की प्रगति भी होगी। इसके लिए हम सब लोग काम कर रहे हैं। सर, आपका एक स्टेटमेंट जो है वो चर्चा का विषय बना हुआ है। मुख्यमंत्री को लेकर आपने कहा था कि अगर बगावत जो है वो सफल नहीं हुई तो मुख्यमंत्री अपने आप को गोली मार देंगे। नहीं, ये एक सिंबॉलिक रहता है। देखिए, हमें मारने का धमकी दी जा रही थी। वो आप पीछे के ये निकाल के देखिए, उसमें लिखा हुआ रहता था, ये संजय राउत बोल रहे थे कि 40 लोगों को मुर्दा बनाया जाएगा, मतलब उनको मारा जाएगा और उनके जो शव है वो विधानसभा में लेके जाएंगे। उस वक्त वो अगर ऐसे बोले कि मेरा एक भी एमएलए को मैं हाथ लगाने नहीं दूंगा, अगर आपको हत्या ही करनी है तो आप जैसे भैड लोगों से मैं अपनी हत्या नहीं करवाऊंगा, मैं खुद आत्मसमर्पण कर लूँगा। ये बोलने वाला आदमी कितना बड़ा रहता है उसके बारे में सोचना चाहिए। या ऐसे लोग जो दूसरे की खून करने की बात करते हैं वो कितने गंदे हैं, इसके बारे में भी लोगों को सोचना चाहिए। बैनर्स लगते हैं उद्धव ठाकरे के, प्रकाश अम्बेडकर की, नहीं, उनको जो औरंगजेब की तरफ उनका अगर झुकाव है तो उनको अपने शिवसैनिकों को बोलना चाहिए कि बाबा साहब ने जो सिखाया था वो झूठा था और उनका जो प्यार औरंगजेब की तरफ है वो सच्चा है। वो तो उनको बोलना है, मुझे क्या करना है? वो तो उनकी तस्वीर लगी है, मुझे इसके बारे में कुछ नहीं बोलना है। याच्यामध्ये काल यापूर्वी महाविकास आघाडीचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते, पण काल राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बहुतेक सर्व नेते राष्ट्रवादीच मुख्यमंत्री हवा आहे, राष्ट्रवादीच राज्यात एक नंबर राहील असं म्हटलं जातंय। या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी यात काय नेमकं चित्र काय? नाही, ह्याचा विचार शिवसैनिकांनी केला पाहिजे। उद्धव साहेबांनी आपल्याला कुठल्या पातळीवर नेऊन ठेवलेला आहे याचा विचार त्यांनी केला पाहिजे। आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, कोणाची हिंमत नाही होत। शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना तुम्ही जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार असाल तर मग काय राहिलं? तुम्हाला उबाठामधलं शिवसेना काढून ठेवलं पाहिजे, नुसतं उबाठा म्हणून तो पक्ष रजिस्टर केला पाहिजे। नव्याने आता जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना जिल्हा बदलीचा जो हक्क होता तो राहणार नाही। हक्क, जिल्हा बदली हा हक्क असतो का कधी? एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक झाला, आयुष्यभर तुम्ही त्याच माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून असता। ही काय सरकारी नोकरी नाही की दर 3 वर्षांनी बदललं पाहिजे। मुलांचं हित कोणी बघायचं? ती शाळा मोठी करण्याची जबाबदारी त्या शिक्षकांवर नाही का? शेवटी ही मागणी संघटनांकडून सुद्धा होती की हा बदल्या अन्यायकारक आहेत, रद्द करा, आणि त्याच्याचबरोबर ही मागणी ही विद्यार्थ्यांच्या हिताची होती आणि म्हणून ही मागणी मी स्वतःसुद्धा माझं मत असं आहे की प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेवर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, चांगली पुढची पिढी घडवली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना सर्व सुविधा असतात। त्यांनी माझ्याकडे काही सुविधा मागितलेल्या होत्या की आम्हाला जी अंतराची अट आहे ही शिथिल करा, त्यालासुद्धा मी मान्यता दिलेली आहे। लवकरच आमचा तो GR सुद्धा निघेल। त्यांनी बघा असं आहे की बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी जाऊन राहुल गांधींना मिठी मारली त्यांच्या ह्याच्यामध्ये, आम्ही काय बोललो का? काहीच नाही बोललेलो। तसंच त्यांनी नितीश कुमारांच्या बरोबर गेले तर त्यांची नितीश कुमारांची पूर्वीची स्टेटमेंट काढून बघा शिवसेनेच्या विरोधात काय आहे। ज्यावेळेला बिहारी लोकांना कुठे इथं त्रास झाला त्यावेळेला त्यांनी काय स्टेटमेंट काढलेली तुम्ही काढून बघा ना। आणि त्यांना त्याच्यामध्ये काय वाटत नसेल तर आम्हाला काय वाटायचं कारण आहे? शिवसैनिकांनी डोळे उघडले पाहिजेत असं मला वाटतं की अशा तऱ्हेने लोळण कोण घेतं का कोणाच्या पायावर? एकदा मुख्यमंत्री पदासाठी घेतले आम्ही समजू शकतो, आता नॅशनल लीडर राहायचं आहे आणि म्हणून तुम्ही आणि लोकांच्या जर ह्याला लाचारी करायला लागला तर म्हणून मी सांगितलं की लाचारी दिन तुम्ही साजरा करा। कारण बघा आम्हाला वाईट बोलायचं नाही आहे, परंतु लाचारी झाली ही वस्तुस्थिती आहे। मला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद देणार असेल तर भाजप चांगलं, नाहीतर भाजप वाईट। 2.5 वर्ष तुमचंच फॉर्म्युला होता ना,
अडीच वर्षानंतर का राजीनामा दिला नाही आणि परत युतीची सत्ता का नाही आणली महाराष्ट्रामध्ये? हे उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे असं मला वाटतं. पटना में विपक्षी पार्टियों की मीटिंग है, उद्धव ठाकरे जा रहे हैं, मीटिंग में शामिल देखिए, मुझे एक ही बात का पता है कि आज भारत का नाम पूरे विश्व में सबसे आगे है. अमेरिका के अध्यक्ष जो सबसे पावरफुल माने जाते हैं पूरे विश्व में, वो भी उनके स्वागत के लिए आते हैं, उनका सम्मान करते हैं. ये आज भारत की प्रतिमा है. एक सशक्त भारत बना है और उसका कारण है नरेंद्र जी मोदी, जो अपने विचारों पे ठाम है, जग को वो शांति का संदेश दे रहे हैं और उनकी इज्जत पूरे जग में होती है. हम लोग जब बाहर जाते हैं तो हमें किस तरह की ट्रीटमेंट 10 साल पहले मिलती थी, आज कैसी ट्रीटमेंट मिलती है, इसका हमें अभिमान है. और वो अभिमान अगर नरेंद्र मोदी जी ने लाया है तो उनको पराभूत करने के लिए आप सब इकट्ठा आएंगे. आप अपने अपने राज्य संभालिए. आपको नेशनल पॉलिसी है, उसके बारे में आपको ये नहीं है क्या? भारत का अभिमान नहीं है क्या? पीटी पॉलिटिक्स आपका अल्टीमेट एम है क्या? लोकशाही सुदृढ़ करने के नाम पे आप एक ऐसी नीति बनाए रहे हैं जिसमें आप लोगों को अलग करने की सोच रहे हैं, धर्म के नाम पे, और जो भी ये है हर एक समाज को भी अलग करने की नीति आप बना रहे हैं. और सिर्फ एक एम है आपका, मोदी साहब को ये करना है. क्यों करना है? आज पाकिस्तान के लोग भी चाहते हैं, वो बोलते हैं कि मोदी जैसा सशक्त पंतप्रधान हमारे देश को भी चाहिए. अगर पाकिस्तान जो हमारा एनिमी है वहाँ पे ऐसा बोल जाता है और ये लोग इकट्ठा आते हैं एक व्यासपीठ पे, अपने अपने राज्य में क्या चल रहा है वो देखिए, अपने अपने राज्य को मजबूत बनाइए. जब राज्य मजबूत होगा तो देश मजबूत होगा. आज आप देश को वीक करने की बात सोच रहे, जबकि आज इस कंडीशन में भारत है कि अगर कोई बुरे नज़र से भारत की तरफ देखता है तो मिलिट्री अंदर चली जाते हैं उसके और उनको सिखाती है, जो पाकिस्तान को उन्होंने, इसके बाद पाकिस्तान ने एक भी ऐसी हरकत नहीं की. तो इसको नरेंद्र मोदी जी बोलते हैं, जिन्होंने राष्ट्र को अभिमान दिया है. जब जाते हैं तो पूरे भारतीय लोग इकट्ठा हो जाते हैं उनकी स्वागत करने के लिए. और आप क्या कर रहे हैं? पीटी पॉलिटिक्स. ये तो फेडरल स्ट्रक्चर है ना हमारा, हर एक को अपना अपना राज्य संभालना है, उसमें से केंद्र की ये लेनी है, लेकिन केंद्र की नीति अलग होती है. देखिए कितने एयरपोर्ट हमारे पास थे, आज कितने हो गए? कितने मेडिकल कॉलेज भारत में थे, आज कितने हो गए? कितने एम्स भारत में थे, आज कितने हो गए? आज घर घर पे जल जा रहा है, हर एक को अपना मकान मिल रहा है. कब ये हो रहा था? आज स्वच्छता का इतना बड़ा अभियान चल रहा है जिसको पूरे विश्व ने उसकी सराहना की है. फिर आपको अभिमान नहीं है अपने कंट्री का? अरे यही तो है ना, दिस इज द ट्रेजेडी ऑफ इंडियन पॉलिटिक्स, कि हम देश के बारे में सोचे, चाहे सब लोग इकट्ठा आए और अच्छी सरकार देने के लिए अपने पंतप्रधान के पीछे खड़ा रहे. इसको ही राजनीति बोलते हैं. राजनीति और क्या है? आप अपने तो स्टेट में जीत के आते तो आपको वो स्टेट अच्छी तरह से चलाना चाहिए, और सेंट्रल में भारत की आज जो छवि बनी है उसको बरकरार रखना चाहिए, ऐसे मुझे लगता है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.